मुंबईसारख्या मोठ्या महानगरामध्ये तर मराठी भाषा हळूहळू लोप पावती की काय अशी सुद्धा परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि म्हणूनच व्यवहारामध्ये जर मराठी वापरलं तर ही मराठी भाषा आपली अशीच वाढेल आणि निपजेल अशी आपण आशा करूया। आणि यासाठी आपण बोलण्यासाठी जाऊया। माझी सहकारी मनश्री पाठक सध्या आपल्याबरोबर जोडली गेलेली आहे। मनश्री, दररोज तू बाहेर जेव्हा पडते आणि वेगवेगळ्या लोकांबरोबर बोलत असते, अनेक विषयांवर तू चर्चा करत असते, तेव्हा निश्चित तुझा हा अनुभव असेल की सगळेजण मराठी असून सुद्धा अनेकदा हिंदीमध्ये बोलत असतात किंवा वेगळ्या भाषेमध्ये बोलतात, इंग्रजीचा वापर करत असतात। तेव्हा मराठी रुजवण्यासाठी आपण हा उपक्रम हाती घेतलेला आहे। आम्ही मराठी बोलतो मराठी हा आपला उपक्रम आहे। नेमका तुझा काय अनुभव आहे? कारण काल आपण जेव्हा रामदास फुटाणे यांच्याबरोबर बोललो तेव्हा त्यांनी एक जाणीव करून दिली की हल्ली काही लोक म्हणजे अगदी लोकप्रतिनिधी सुद्धा मराठी बोलतात आणि त्यानंतर हिंदीमध्ये तोच जो कंटेंट आहे तीच माहिती सुद्धा वेगळ्या भाषेत बोलतात किंवा हिंदीत बोलतात। तर तुझा नेमका काय अनुभव आहे? माझा रोजचा असणारा अनुभव आणि आजचा असणारा अनुभव याच्यात बराचसा फरक आहे। सध्या मी ज्या ठिकाणी आहे ही मुंबई महापालिकेची शाळा आहे आणि मला दाखवायला आवडेल की सुरुवातीलाच इथला माहोल कसा आहे। सध्या आज सगळ्या ठिकाणी मराठी राजभाषा दिन साजरा होतोय आणि मराठी राजभाषा दिनाच्या निमित्ताने आज शाळांमध्ये हा दिवस कशा पद्धतीने साजरा केला जातोय, एखाद्या सण असल्याप्रमाणे हा दिवस साजरा केला जातोय। यामध्ये विद्यार्थी तर सहभागी आहेतच, मात्र त्याबरोबर शिक्षकांनी सुद्धा सहभाग घेतलेला आहे। आजूबाजूच्या परिसरातले जे नागरिक आहेत त्यांनी देखील सहभाग घेतलेला आहे। एकंदरीतच जो प्रश्न तू विचारला तो सगळ्यात महत्त्वाचा, ते म्हणजे आपण व्यवहारात मराठी बोलतो का आणि विशेषतः माध्यमांची भाषा आता मराठी तितकीशी उरलेली आहे का, लोकप्रतिनिधींची भाषा मराठी उरलेली आहे का, अशा पद्धतीचा प्रश्न आपल्या समोर येतो। याचं कारण असं आहे की मुंबईसारख्या महानगरामध्ये आपण जाणीवपूर्वक म्हणा किंवा योगायोगाने म्हणा आपण संमिश्र भाषांमध्ये बोलतो। एकाच वेळी आमच्या बोलण्यामध्ये हिंदी शब्दही असतात, इंग्रजी शब्दही असतात आणि अर्थातच मराठी देखील असते। त्याच्यामुळे जेव्हा तुम्ही काम करता, जेव्हा लोकांमध्ये मिसळता, तेव्हा अप्रत्यक्षपणे आपण मुंबईसारख्या महानगरात वावरताना आपसुकपणे आपल्या तोंडातून हिंदी शब्द जास्त पद्धतीने बाहेर पडतात। आता सध्या माझ्याबरोबर जे शिक्षक आहेत त्यांनाच मी विचारणार आहे की त्यांचे नेमके अनुभव काय आहेत। सर्वप्रथम मला तुम्ही सांगा की मुंबईमध्ये महानगरामध्ये शिकवताना तुमच्या शाळेत सुद्धा संमिश्र भाषांचे विद्यार्थी असतात, काय अनुभव असतो तुमचा? रोजच्या जगण्यात मराठी शिल्लक राहिली आहे का? आमची मराठी शाळा आहे आणि इथं तमिळ, बंगाली, तेलुगू सगळ्या भाषेचे लोक या ठिकाणी आहेत, परंतु आम्ही त्यांना आपल्या भाषा बोलण्याचा शिकवण्याचा खूप प्रयत्न करतो आहे आणि ते छान पद्धतीने शिकायला सुद्धा लागले आहेत, म्हणजे त्याचा आपल्याला अभिमान वाटतो आहे। बरं, तू मराठीचं प्रतीक असणारा हा फेटा घालून बसलाय, रोज मराठी बोलतो, घरात बोलतो, बाहेर बोलतो? मी देखील रोज मराठी बोलतो, बाहेर गेल्यावरती आपली भाषा मराठी आहे त्यामुळे मराठीच बोलतो। बरं, मात्र जेव्हा रिक्षा टॅक्सीवाले असतात, भाजीवाले असतात, तू कुठल्या भाषेत बोलतेस? हिंदीमध्ये। अच्छा, कोणाशी हिंदीत बोलतेस? भाजीवाल्यांची, घरच्यांची हिंदीमध्ये, शाळेत फक्त मराठीत बोलते। अच्छा, घरी मराठी बोलतेस? कधी कधी, नाही तर नाही। अच्छा, तुझी मातृभाषा कोणती? मराठी। पण तुला सुंदर मराठी आहे। थँक्यू। मात्र हे होत असताना तुम्हाला रिक्षा टॅक्सीवाल्यांशी किंवा भाजीवाल्यांशी हिंदीत बोलावंसं का वाटतं? कारण समोरच्यांना हिंदी येतं, मराठी येतं की नाही ते माहिती नाही ना, म्हणून हिंदीत बोलतो। अच्छा, मात्र मराठी राजभाषा दिनाच्या निमित्ताने आज आपण हा संकल्प करायला हरकत नाही की कुठलीही भाषा जिवंत ठेवायची असेल तर ती बोली भाषेत वापरली जाणं ही अतिशय गरजेची आहे आणि म्हणूनच आजचा हा दिवस साजरा केला जातोय। आणखी एक शिक्षक आपल्यासोबत आहेत, त्यांना विचारूयात। मला सांगा की शाळेत संमिश्र भाषांचे विद्यार्थी जरी असले तरी सुद्धा तुम्ही मराठीतच बोलता, असं असलं तरी सुद्धा एकंदरीत तुमचा अनुभव काय सांगतो? भारत हा अनेक भाषांचा संमिश्र असा देश आहे। सर्व भाषांचा आपण सन्मान करतो, परंतु महाराष्ट्रामध्ये मातृभाषेचा सन्मान झाला पाहिजे। आणि आज मराठी दिनाच्या निमित्ताने मी एवढं सांगू शकतो की कविवर्य कुसुमाग्रज अर्थात वि.वा. शिरवाडकर यांचा जन्मदिवस आज आहे आणि ज्याप्रमाणे त्यांनी कणा कवितेमधून एक कविते 2 ओळी मी सांगतो कणा कवितेच्या। ओळखलत का सर मला, पावसात आला कोणी, केस होते कर्दमलेले, केसावरती पाणी, क्षणभर बसला नंतर बोलला वरती पाहून, सर मला एकटेपणा वाटला, खिशाकडे हात जाताच हसत उठला, पैसे नको सर मला एकटेपणा वाटला, पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा। तर असा लढ म्हणा शिकवणारी मराठी जी आपली भाषा आहे
या मराठी भाषेच्या दिनाच्या निमित्तानं आज अभिमानाने आम्हाला सांगावंसं वाटतं की आमची जरी संमिश्र शाळा असली तरी जास्तीत जास्त मुलं ही मराठी भाषेतूनच बोलतात आणि आम्ही त्यांना मराठी भाषेतून बोलायला प्रवृत्त करतो. नक्कीच मराठी भाषेतून तुम्ही त्यांना बोलायला प्रवृत्त करता. इथे आणखीन काही शिक्षक आहेत या इकडे. मला सांगा की बोलीभाषा जर वापरली गेली नाही तर ती संपते, जशी मोडी लिपी किंवा संस्कृत भाषा आता आपण बोलण्यात वापरत नाही. तर तुमचा अनुभव काय सांगतो? तुमच्या शाळेतले विद्यार्थी उत्तर देत आहेत की जर भाजीवाले असतील, टॅक्सीवाले असतील, आम्ही हिंदीत बोलतो. ॲक्च्युली काय झालं आहे, परप्रांतीयांचा लोंढा भरपूर आलेला आहे आपल्या महाराष्ट्रात, त्यामुळे ही उणीव आहे. खरं तर मराठी भाषा ही आपली खूप सांस्कृतिक आणि समृद्ध अशी भाषा आहे. मराठी भाषेला अभिजात दर्जा आपण दिला पाहिजे, त्याच्यासाठी आमचे हे आटोकाट प्रयत्न असतात. आम्ही मराठी भाषेतूनच संपूर्ण बोलण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करत असतो. नक्की. तुम्ही तुमच्या संपूर्ण व्यवहारामध्ये मराठी किती वापरता? पूर्णपणे मराठीत जास्त वापरते आणि मुलांनाही आम्ही तेच शिकवतो. आपल्याकडे सगळ्या भाषेची मुलं असतात पण आमचा मराठी भाषेवर जास्त जोर असतो. सगळ्या शाळांमध्ये ॲन्युअल डेज होत असतात, स्पोर्ट्स डे, पण हा दिवस फार कमी शाळांमध्ये होतो आणि आम्ही आमच्या मुलांना मराठी दिनाचं महत्त्व समजण्यासाठी आम्ही खास हा दिवस साजरा करतोच. अच्छा, ही एक खूप सुंदर अटायर करून आली आहे. ये पुढे खूप सुंदर वेशभूषा तिची आहे. मला सांग की कुठला वेश धारण केला आहेस आज? आज ललाटी भंडारा. ललाटी भंडारा. ललाटी भंडारा. अच्छा, तू नृत्य करणार आहेस आज? हां. बरं, मला तुम्ही सांगा की तुम्ही मराठी बोलता का रोजच्या जगण्यामध्ये? हो. रोज बोलता? हां. टॅक्सीवाला भेटला तर बोलता? हो. भाजीवाल्यांशी बोलता? हो. आणखी कुणाकुणाशी बोलता? आम्ही सर्वांशी मराठीतच बोलतो. आम्ही सर्वांशी मराठीतच बोलतो हे ठाम उत्तर या चिमुरडीने दिलेलं आहे. त्याच्यामुळे अशाच पद्धतीने जर बोलीभाषा, मराठी मातृभाषा जर पुढे न्यायची असेल तर ती व्यवहारात वापरली जाणं अतिशय गरजेचं आहे. मराठीला अभिजात दर्जा तर मिळालेला आहेच, मात्र त्या अभिजात दर्जासोबतच मराठी भाषा ही तितक्या सामान्य माणसांपर्यंत पोहोचणं, त्याच्यातले चांगले शब्द हे जिवंत ठेवणं हे सुद्धा तितकंच गरजेचं आहे. आणि अर्थातच माध्यमांची सुद्धा ती जबाबदारी आहे. आणि आज मराठी राजभाषाच्या निमित्ताने मी सुद्धा हा संकल्प करते की माझ्या माध्यमात मी काम करताना जास्तीत जास्त मराठी शब्दांचा प्रयोग करेल, जास्तीत जास्त चांगले मराठी शब्द हे माझ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन. निश्चितच नश्री, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या माहितीसाठी, केलेल्या या चर्चेसाठी.